त्यांच्यामुळे हे सगळं झालं. त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाची एक रेख पण नाही बघा. आणि हे एवढं सगळं होऊन बी आमचे चिरंजीव ठरल्याप्रमाणे त्यासनी काही घराबाहेर काढायला तयार नाही. असं बोलू नका आई साहेब, मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीये. अधिपती, तुम्ही ग बसा. तुमची चूक झाल्या मास्तरीन बाई, लई मोठी चूक झाल्या. जे अपराध झालाय तुमच्या हातून. आणि फक्त आई साहेबांचा अपमान नाही केला, आपल्या अख्ख्या घराचा अपमान केला. अख्ख्या घराची आबरू तुम्ही येशीवर टांगायला निघालता आज. आणि जे काय ठरलं होतं त्यासाठी तुमचा होकार होता ना. चॅलेंज घेतलं होतं ना, चॅलेंज घेतलं होतं ना. चॅलेंज आता मी काय करू शकत नाही. माझा नाईलाज आहे मास्तरीन बाई. तुम्ही जावा इथनं. अधिपती, ही चूक करू नकोस. तुझी बायको आहे ती तुझी अर्धांगिनी आहे. तुझ्या प्रेमाच्या, तुझ्या विश्वासाच्या बळावरती या घरात आली आहे. तिचं प्रेम जप, तिचा विश्वास राख, तुझ्या बायकोचा मान राख. अधिपती, ओ, बायकांना मान द्यायच्या गोष्टी तुम्ही मला शिकवाय नाही. ग बसा. अधिपती, आजपर्यंत आम्ही आमचे सगळे निर्णय फक्त तुमच्यासाठी बदलले. तुमच्या लग्नापासून आतापर्यंत आम्ही कमीपणा घेत आलोय. तुम्ही म्हणाला तर आज पण आम्ही कमीपणा घेऊ, आमचं काय बी म्हणणं नाही. पण आता निर्णय तुमचा आहे. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे करत आलोय. आम्ही एकदा का शब्द दिला की तो कधीच फिरवला नाही. आणि शब्द काय फक्त आम्ही नाही, तुम्ही पण दिलाय, सुनबाईंनी पण दिलाय. जर का त्या सिद्ध करू शकल्या नाहीत तर तुम्ही त्यासनी या घराबाहेर काढा. ठीक आहे आई साहेब. अधिपती, अधिपती ऐक. मला माफ करा. आज खरंच टोक गाठलं तुम्ही मास्तरीन बाई. मसने अडवायचा किती प्रयत्न करतो तुम्ही सांगा बरं. तुम्ही एवढं सगळं होऊन बी त्या माऊलीनं तुमच्यासाठी हो सगळा सोहळा. पण तुम्हाला त्याचं काहीच नाही. मला म्हणल्या सगळं अधिपती तुम्ही सगळं घर स्वतः सजवा, हे करा ते करा. सगळे स्वतः जातीन लक्ष घातलं त्याने. आणि तुम्ही एवढा अपमान केला त्यांचा. आता मी काय करू, माझा नाईलाज आहे मास्तरीन बाई. माझ्या जागी जगातला कुठला बी नवरा असला तरी हेच केलं असतं. मला माफ करा. तुम्हाला ह्या घराच्या बाहेर जावं लागेल. चला. मास्तरीन बाई, आता ही गाठ 7 जन्माची. आम्ही कमिटी केली तर ती तोडत नाही. आता ती पाळावी लागणार. कारण आता ही कमिटी 7 जन्माची झाली. आता आमच्या घराचं गोकुळ होईल. तुमचा हसण्याचा झरा असाच कायम खळखळता राहील यासाठी मी जीवाचं रान करीन मास्तरीन बाई. मी अधिपती आणि त्यांच्या घराला सुखी ठेवेन अशी वचनं देते खरी, पण मला त्यांच्या घरच्यांशी जुळवून घेणं जमेल का? थांब अक्षरा.
अक्षरा, तू मला शब्द दिलायस आणि तो तुला पाळावा लागेल. कुठल्याही परिस्थितीत हे घर सोडून जाणार नाही असा शब्द दिलायस तू मला, अक्षरा. काय म्हणलं होतं तुम्हाला? तुम्ही पण तुमच्या बॅगा भरून ठेवा. तुमची वेळ कधी येईल काही सांगता येत नाही. तुम्हाला ह्या घराच्या बाहेर जावं लागेल. चला. हे घर तुमचं आहे. तुम्ही मला सांगितलं होतंच ना माहेरी जायला. जाते मी. आस कोणती माझ्या उरी. हो, तुमचं माझं असं काही नसते संसार हा. तर तुमचे सगळे त्रास आमचे आहेत आणि आमचं सगळं तुमचं आहे. तुटतो जीव हा. जेव्हा तुम्ही मला जा म्हटलात तेव्हा तुमची खरंच अपेक्षा होती का मी जावं म्हणून? येडा पिसा झाला असतो मी तुम्ही जर निघून गेला असत. काय सुधारलं नसतं मला. मन मागे ओढते अडखळते अन पडते का. पण तुम्ही मला शब्द दिला होता आणि तुम्ही तर दिलेला शब्द कधीच मोडत नाही. मन तरीही सारखे घुटमळते अन रडते का. नसताना असतो हा भास का. सांगना तुटताना तुटतो जीव. ताई ताई ताई, अगं कसला भारी डाव टाकलायस तू. एकच नंबर. मास्तरी तुला धडा शिकवाय निघाल ती, पर तू तिला चांगलाच धडा शिकवलास बघ. जे काय झालंय त्याचा आम्हाला काय बी आनंद नाही. हा ग जाऊ दे की ताई, माझ्या पुढे कशाला. मला काय कळेना झालंय वे का यो समजा डाव तुझाच आहे ते. दुर्गे, थोबाड फोडेन परत असं बोललीस तर. जे काय घडलंय त्यात आमचा काय बी संबंध नाही. हे सगळ्यांसमोर सिद्ध झालंय. वय ताई, सिद्ध झालंय की, पण पण काय काय सांगितलं आम्ही आता? हा, अजिबात असला विचार करायचा नाही. जे काय घडलंय त्यात आमचा अजिबात हात नव्हता. वय ताई, मी काय बी विचार करत नाही. पर ताई, ते मास्तरीन बाई कायमचं घर सोडून गेली हे खरं म्हणायचं ना? जा, आमच्यासाठी एक लिंबू सरबत करून घेऊन ये. डोसकं ठणकतंय, जरा शांत होऊ दे. वय ताई.
माझी घरात यायची अवस्था केलीस का काय? अगं मी काय नाही केलंय, सुंटी वाचून खोकला गेलाय. म्हणजे काय सांगू, घरात का नाही लई मोठं रामायण घडलंय. अगं मम्मी, अगं झालंय तर काय? अगं तुझ्या वाटेतनं का नाही एक काटा दूर झालाय बघ चंचे. मम्मी आता उगा सस्पेन्स वाढू नका, पटशिरी सांग काय झालंय. अगं चंचे, मी आता सांगितलं का नाही तर नाचशील बघ तिकडं. अगं सांग की पटकन, मी एका पायावर नाचाय तयारी. सांग सांग, तू ओळख बघू काय झालं असेल. मम्मी आता कोडी घालत बसू नका, सांग पटापट. अगं चंचे, त्या अक्षराला का नाही घरात बाहेर काढलंय. मम्मी अगं अगं सांगतीस काय? कधी कोणी कुठं कसं? अगं सांग की मम्मी, सांग सांग सांग. अगं तुला आत्ताच सांगितलं का नाही, एवढं समज सांगायला मला आता येळ नाही. अधिपतीनं स्वतःच्या हातानं धरून तिला घराबाहेर काढलंय. अगं आय 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 आय. अगं मम्मी, त्या दोघांची भांडणं झाली का काय? त्या मास्तरडीवर एवढा जीव वाळून टाकणारा अधिपती त्यानं तिला स्वतःच्या हातात धरून बाहेर काढली. अगं मम्मी, झालंय तर काय मम्मी? अगं ये चंचे, या घरात स्वतःहून कोण काय करतय काय नाही का नाही. यो समजा खेळ का नाही ताईचाच असणार आहे. सांगते बघ मी तुला. काय डाव काय टाकलंय मावशीने यावेळी? चंची अगं तुला आता काय सांगितलं म्या, हे समज सांगत बसायला मला येळ नाही. तू का नाही आता तुझी बॅग भरून ठेव. चालेल. आता लवकरात लवकर तुझी या घरात एंट्री करते का नाही ते बघ. मम्मी, त्या घरातनं पाऊल बाहेर टाकल्यापासून या क्षणाची वाट बघत होती म्या. कर काहीतरी, मैदान साप आहे मम्मी, लवकर कर. हा चंचे, तुला जरी वाटत असेल मैदान साप आहे, पण नाही, तुझ्या वाटेतला एक मोठा काटा आहे, ती म्हणजे ताई. जवळ तिच्या मनात येत नाही का नाही का तुला या घरात आणायचं, तवर तू या घरात येऊ शकत नाहीस ग चंचे. मम्मी अगं खरे की ग, तिने तर मला कायमच त्या घरातनं बाहेर हकललंय आणि ती तिचा शब्द फिरवल असं काय मला वाटत नाही. तेच तर मला कळना झालंय, ह्याच्यातनं मार्ग कसा काढायचा ते. आणि एक लक्षात ठेव, म्या जरी भुवनेश्वरी नसले तरी म्या तिची धाकटी बहन आहे. देवानं मला तेवढं तर डोसकं दिलंच आहे की. हा मम्मी, जे काही थोडस डोसकं दिलंय ना ते पटापट चालव आणि मला पटशिरी त्या घरात घेऊन ये. मम्मी बस झाला आता असं आश्रितासारखं जीनं. आणि अगं ती मास्तरडीच घराबाहेर गेली हाय तर मला त्या घरात येऊन माझं स्वप्न पूर्ण करणं सोपं जाईल की. ऐ चंचे, जरा थांब, एवढी वर उडू नगस, जरा बेता बेतानं कर. पहिली गोष्ट घडली ग आपल्या मनासारखी, ते बी आपल्या मनात नसताना. हा, आता दुसरी गोष्ट म्हणजे तू या घरात येणं, ते कसं करायचं त्याचा आधी विचार कर. तू बी कर आणि म्या बी करते विचार. आणि हे बघ, आता ठेव फोन, मला तुझ्या मावशीसाठी सरबत घेऊन जायचंय बाई. ठेवा. मम्मी अगं पर तू काय न्यूज दिल्यास? आय 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 मम्मी, आय लव्ह यूच मम्मी, आय लव्ह यू. चंचे, आय पण लव्ह यू ग. ठेव फोन, ठेव. ठेवती. नाही नाही नाही, ह्याच्यात माझी काही चूक नाहीच आहे. लईच ताणून धरलं मास्तरीन बाईंनी, म्हणताना मला हे करायला लागलं. त्यांनी शब्द दिलता ना, चॅलेंज घेतलं होतं ना, चॅलेंज आम्ही घ्यायला सांगितलं होतं. काय चॅलेंज आता घ्या म्हणा, चॅलेंज आता आमची काही चूक आहे याच्यात. तरी मी मला का वाईट वाटले मर्दा एवढं. मला जेवढा त्रास व्हायला तर मास्तरीन बाईसनी होईत असणारच की मर्दा. व्हायची असणे बी लई त्रास होत असणार, लई चिडल्या असणार त्या. जाऊ दे, परत कवा तर भेटायला लागेल त्यासनी, आत्ता तर काही भेटता येणार नाही. कुठे जाणार म्हणा त्या, एकतर घरी असणार नाहीतर शाळेत. शाळेत तर भेट होईलच की. शाळेतच भेटलं पाहिजे, तेव्हाच भेटून समजवायला पाहिजे. माझी बाजू तर सांगायला पाहिजे त्यासनी. काय हो अधिपती, काय काय झालं? काय नाही, मी आपलं असं अशा पिंजऱ्यातल्या पाखरावाने का तडफायला लागलाय? नाही हो, मी काय नाही. बोला की काय. या बसा इकडे. काय सांगा की काय झालं. काय नाही, बसा बसा तिकडे बसा. पाणी घ्या,
ते पाणी घ्या. अहो, आम्हाला नग तुम्ही घ्या. घ्या. अधिपती आम्ही समजू शकतोय. किती बी झालं तरी तुमचा जीव होता त्यांच्यावर. होता म्हणजे अजून बी असणारच की. अधिपती आमचा राग नाही ना आला तुम्हाला? म्हणजे आम्ही काही चुकीचं केलंय असं नाही ना वाटत तुम्हाला? नाही नाही, तुम्ही असं काय बोलताय साहेब? तुम्ही काय चुकी, तुम्ही आता काय जे ठरलं होतं ते तसं केलं तुम्ही सगळं. नाही अधिपती, फक्त तेवढं नव्हतं ते. त्या आम्हाला एवढं बोलत होत्या, आमच्यावर आरोप करत होत्या, म्हणून आम्ही केलं असं वाटतंय का तुम्हाला? एवढ्या कोत्या मनाच्या नाही आम्ही. अधिपती, आम्ही जे काही करतो का नाही ते स्वतःच्या स्वार्थासाठी नाही करत. आम्ही जे काय करतो ते तुमच्यासाठी, या घराच्या भल्यासाठी करतो. होय आहे साहेब, माहिती आहे आम्हाला. नाही अधिपती, तुम्हाला नाही माहीत. आता तुम्हाला ते समजून घेण्याची जास्त गरज आहे. कारण ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करत होता त्यांनाच तुम्हाला हात धरून घराबाहेर काढावं लागलंय. आता तुमच्या डोक्यात उलट सुलट विचार चाललेले असणार. साहजिकच आहे अंते, समजू शकतोय आम्ही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा अधिपती, आज जे काही झालंय त्यात पुढे जाऊन तुमचंच भलं होणार आहे. म्हणजे माझं भलं म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे आता असं बघा, मागल्या काही दिवसांपासून सुनबाईंचं काय चाललंय. आधी त्यांनी आम्ही तुमची आई नाही असं तुम्हाला सांगितलं. म्हणजे ते खरंच आहे म्हणा, आई साहेब अहो, पण आपण दोघांनी तसा कधी विचार केला नाही. तो विचार त्यांनी आपल्या समोर आणला, आपल्या दोघांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ते काय त्यांना जमलं नाही. मग त्यांनी तुम्हाला पुढं करून फुलपगारांचा राजीनामा अडवला. आणि मग फुलपगारांनी स्वतःच्या कारणासाठी काय राजीनामा दिलता, तर त्यांना आयतं खोलीत मिळाल्यावानी आमची बदनामी करण्यासाठी त्याचा वापर केला. हे सगळं तुम्हासनी दिसतंय ना अधिपती? त्याचा अर्थ कळतोय ना? नाही बरोबर आहे आई साहेब, ती त्यांची चूक झालीच. आणि मला कळते की तुमची काही सुद्धा चूक नाही आहे या सगळ्यात. नाही, त्यांची चूक आहे हे तुम्हाला कळलंय अधिपती, पण त्यांची नेमकी कोणती चूक आहे हे तुम्हाला कळलंय काय? हा, आता काय तेच त्यांनी उगाच आरोप केले तुमच्यावर. पोलीस कशाला आणले काय माहिती, अख्ख्या घराची कोर्ट कचेरी करून टाकली सगळी. चुकलंच त्यांचं. नाही अधिपती, नाही, चुकताय तुम्ही. ही त्यांची चूक नाही. आम्ही तुम्हाला परत एकदा सांगतो, त्यांनी आमच्यावर आरोप केले असते तर आम्ही अजिबात मनावर घेतलं नसतं. पण त्यांनी आमच्यावर वार करून हे घर फोडायचा प्रयत्न केला. आणि जो कोणी हे घर फोडायचा प्रयत्न करत असेल तो हा घरचा भेदी असेल. आणि त्याला या भुवनेश्वरीकडून माफी नाही, कधीच नाही. आणि म्हणूनच अधिपती, आम्ही त्यासनी हे चॅलेंज दिलतं. फुलपगाराच्या राजीनाम्याच्या मागे आमचा हात असता तर आम्ही कवाच घर सोडून गेलो असतो. तसं चॅलेंजच दिलं होतं की आम्ही, कारण हे घर फोडायला आम्ही कारणीभूत ठरलो असतो. आम्ही स्वतःला माफ केलं नसतं. मग आम्हाला एक न्याय आणि त्यांना दुसरा न्याय, असं कसं? त्याच न्यायाने तुम्ही त्यांना बाहेर काढलं. अधिपती, या घराला पडलेली एक एक चीर बी मोठी होऊन भिंती फोडू शकते. काय सांगावं? उद्या त्यांनी तुम्हाला फोडून तुम्हाला बी त्यांच्या संग घराबाहेर काढलं असतं तर वेगळा संसार थाटला असता तर? नाही नाही हो आई साहेब, अहो, काहीतरी काय बोलताय. का त्यांनी तसं केलं नसतं? म्हणजे तुम्हाला अजून बी तेच वाटतंय? झालं म्हणजे आमचं बोलणंच फोल ठरलं. नाही नाही, असं म्हणू नका हो. तुमचं पटतंय मला, बरोबर आहे. पण काय, अजूनही त्यांच्याबद्दल तुमच्या मनात वलावा आहे? नाही तसं तो मुद्दाच नाही, पण असं एका दिवसात. बरोबर आहे तुमचा अधिपती, एका दिवसात होणारी गोष्ट नाही ती. म्हणजे बघा ना, आज तर त्यांच्या घराला कुलूप आहे, त्यांचे घरचे सगळे बाहेर गेलेत. आज त्या कुठं राहणार, काय करणार, हे सगळे विचार येत असतील तुमच्या मनात. काळीज हलणारच की हो तुमचं. पण कसं आहे ना अधिपती, आम्ही आयुष्यात सगळ्या ज्या काही गोष्टी करतो का नाही त्या या घराला समोर ठेवूनच करतो.
मग त्यासाठी आम्हाला कोणता बी त्याग करायला लागला तरी चालेल. आता पण बघा, तुमच्या नजरेत वाईट ठरण्याचा धोका आम्ही पत्करलाच की. नाही आहे साहेब, तुम्ही आमच्या नजरेत वाईट कवाच होणार नाही. त्याच्या आधी मरणार नाही बे मी. नाही नाही अधिपती, अशी मरणाची भाषा बोलू नका. अजून तुम्हाला लय जगायचंय, लय बघायचंय. एक गोष्ट लक्षात ठेवा अधिपती, तुम्ही बी आमच्याप्रमाणे या घराला डोळ्यासमोर ठेवून आणि या घरासाठीच जगलं पाहिजे. नुसती मान डोलवू नका, त्यासाठी तुम्हाला मोठी तपश्चर्या करावी लागेल.